श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या पौष महिन्यातील दुसरा रविवार आहे. तर आवर्जून प्रत्येक महिलेनं, प्रत्येक स्त्रीनं वेळात वेळ काढून ऐका नक्कीच ही आदित्य रानूबाईची कहाणी. तरच आपण केलेल्या संपूर्ण व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार आहे. कारण की या दिवशी म्हणजेच पौष रविवारचं व्रत जे आपण करत असतो तर त्या दिवशी ही कहाणी ऐकायला किंवा श्रवण करायला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून ही जी कहाणी आहे तर ती नक्कीच ऐका. चला तर मग या कहाणीला किंवा या कथेला सुरुवात करूया. तर आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानावनात जात असे. तिथं त्याला नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो म्हणाला, मला पण सांगा. त्या देवकन्या आणि नागकन्या म्हणाल्या, तुला रे कशाला हवा वसा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, येईल त्या पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं, सची स्नान करावं, अगोदर पाणी आणावं, विड्याच्या पाण्यावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्यात, पानं फुलं व्हावीत, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशगंगांचा धूप, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं, तूप, मेहुणं जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी घरा आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावू धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाघरच्या तुमच्या घरी कशा द्यावा? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. माघेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून दिलं. मुली दिल्या. एक राजाचे घरी दिली, दुसरी प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला. ब्राह्मण तेथून उठून निघाला. ब्राह्मण प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली आणि प्रधानाला दिलेल्या मुलीनं घरातील उतरडीची 6 मोती आणली. अगोदर ऐक तुझी कहाणी, नको ऐकू तर कोणाची ऐकू म्हणाली आणि तिनं बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावी कहाणी सांगितली. लेकीनं चित्ताभावे ती ऐकली, मन लावून ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रनं नंतरनं पिडून गेली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला.
जिनं कहाणी ऐकली होती त्या मुलीचं भाग्य उजळलं. ती भाग्यानं नांदत होती. इकडे राजाला दरिद्री आली होती. तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसद्रानं घेऊन आल्या. न्हाऊ माकू घातलं. पितांबरी नेसायला दिली. जेवू खाऊ घातलं. कोहळा पोरखला. होनमोहरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, का रे बाबा, मावशीनं काय दिलं? म्हणजे राजाच्या बायकोनं आपल्या मुलाला विचारलं की मावशीनं तुला काय दिलं? तू काय घेऊन आला आहेस? तर मोठा मुलगा सांगतो, दैवे दिले कर्माने नेले. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं जे दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. जाऊन तुम्ही प्रधानाच्या राणीला निरोप द्या. सांगा, त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तळ्याच्या पाळी बसला आहे. त्यांनी जाऊन प्रधानाच्या राणीला निरोप सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नेलं. न्हाऊ माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होणामोहरांनी भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा, म्हणून मावशीनं सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेऊन गेला. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिलंय ते सर्व कर्माने नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा तळ्याच्या पाठी जाऊन उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाऊ माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको, म्हणून आवर्जून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, का रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं होतं, पण दैवानं ते सर्व बुडालं. परत नंतरनं पुढचा चौथा आदितवारी रविवार आला. म्हणजे पौष महिन्यातील चौथा रविवार आला. तर त्या चौथ्या रविवारी तळ्याच्या पाठी चौथा मुलगा येऊन उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवण खावण झालं. त्याला दह्याची शिदोरी होणामोहरांनी भरून घालून दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. नंतरनं निराश होऊन तोही परत घरी गेला. घरी गेल्यानंतरनं आईनं विचारलं, का रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. त्यानंतरनं पाचव्या आदितवारी बघा, ती राणी स्वतः उठली. आपण तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहीण आली आहे, तळ्याच्या पाठी बसली आहे. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी घेऊन नेलं. न्हाऊ माकू घातलं. पाटाचं बसायला दिलं. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग, बहिणीनं विचारलं. अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्री आली. राजाच्या राणीनं सांगितलं. मग ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला न्यायला छत्र आली, चारमार आली. पायीक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली? राणी म्हटली. चारमार कोठली? पायीक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघते तो राजा बोलावू लागला होता.
पाहते तर काय राजा राणीला घ्यायला आला होता. शेवटी एकमेकींनी म्हणजेच बहिणी बहिणींनी एकमेकींना अहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन तिनं त्याला दिली. तिनं आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ती ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा राणीनं वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली आणि शेवटी राणीनं सोडलेला वसा परत घेतला. त्यानंतरनं माळ्याची मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला होता. त्याला तिनं हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो राणीजवळ आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावाने ती माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. राणीनं पुढं माळ्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपल्याला पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारे, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं ती चिंताग्रस्त बसली होती. तिला म्हणाले, बाई, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो सुद्धा आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? मग नंतरनं राणीनं त्या म्हातारीलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारे, पिटा रे डांगारा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. त्यानंतरनं कोणी उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, मांसांचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता, तो ओताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं मनोभावे ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दारे उघडले. लोहगंगाळा पाणी तापवलं. पंचपक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. सूर्यनारायण म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. दरिद्रता आली होती. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला
कोणा डोळा मासांचा गोळा. इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला सर्वांना हो. हीच 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरं सुफळ संपूर्ण.